नमस्कार, मी बाळकृष्ण मुजुमले. आज कविवर्य मनोहर आंधळे या अवलिया कवीला भेटण्यासाठी खास खानदेशात आलेलो आहे. खानदेशात येऊन या कवीला भेटण्यामागचं एक वेगळंच कारण आहे. खास इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजी माध्यम शाळेच्या आणि कर्नाटक असेल किंवा अनेक गुजरात असेल या पाठ्यपुस्तक मंडळांनी या कवीची मनापासून दखल घेऊन ते पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश या कवितांचा समावेश केलेला आहे. त्या कवीला तुम्हाला भेटवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ आपल्यासाठी करीत आहे. प्रथमतः आपण सरांची ओळख करून घेऊया की सर नेमके कुठे आणि काय काम करत होते, त्यांना या कविता कशा सुचल्या. वास्तविक हा कवी बालकवींच्या भूमीतला कवी, धरणगावचा कवी. आपण त्यांच्या शब्दात त्यांची ओळख थोडीशी तुमच्यासाठी मी घेतोय. नमस्कार, मी मनोहर आंधळे. तुम्ही धरणगावचा उल्लेख केला. बालकवी धरणगावचे, परंतु धरणगावजवळ एरंडोल आहे 10 किलोमीटर अंतरावर. तर त्या एरंडोल गावी माझा जन्म झाला. आणि एरंडोल गावी मी माझे आई वडील भाऊ बहीण या कुटुंबात असताना, वडील शिक्षक होते आणि भाऊ कॉलेजला असताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचे. आणि त्यात झालं असं की ते 1981-82 पासून लिहायला लागले. त्यांच्या कविता ह्या अनेक दिवाळी अंकात यायच्या. त्याचे पोस्टेज यायचं आमच्याकडे. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली? मला वाचायला मिळाली. भरपूर दिवाळी अंक मला वाचायला मिळाले. अरे, दादांची कविता अशी आहे तर आपली कशी असली पाहिजे. तर ही मला घरातल्या घरात माझ्या मोठ्या भावाकडून प्रेरणा मिळाली. आज मोठा भाऊ. कधीपासून कविता लिहिता? मी जवळपास 1986 पासून मी कविता लिहितो आहे. म्हणजे तुमचे कविता संग्रह आता किती झाले साधारण? कविता संग्रह माझे 4 संग्रह आतापर्यंत झालेले आहेत. आम्हाला त्याची ओळख करून द्या. कविता त्या संग्रहामध्ये माझा डोळ्यात कालचे पाणी हा कविता संग्रह हा 2016 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर लेखी तुझ्यासाठी हे 2010 मध्ये हा संग्रह मी अंबळनेरचं कस्तुरी प्रकाशन आहे त्या प्रकाशनानं प्रसिद्ध केला. हे जळगावच्या अथर्व पब्लिकेशनने केला. आणि वात्सल्य सिंधू आई हे सुद्धा अथर्व पब्लिकेशनने संपादित केलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. मी खानदेशातले 66 कवींच्या कविता या वात्सल्य सिंधू आईमध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही कवींची संमेलनं घेऊन त्यांच्या कविता गोळा करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम केला. अशा पद्धतीनं माझं हे आतापर्यंतची ही उपलब्धी आहे. त्याच्यात एक पुस्तक कमी आहे. ते पुस्तक म्हणजे त्याची आवृत्ती संपली आता, म्हणजे एकही पुस्तक माझ्याकडे शिल्लक नसल्यामुळे सौरभ हा चारोळी संग्रह माझा होता. पहिला संग्रह म्हणजे सौरभ. आणि सौरभ पासून मग मी लिहायला सुरुवात केली. सौरभ चारोळी संग्रह येण्याचंही कारण असं की त्यावेळेस चंद्रशेखर गोखले हे चारोळीकार यांचं नाव फार होतं मोठं त्यावेळेस. 2002ची गोष्ट आहे. आणि 2002 मध्ये मग मला असं वाटलं आपण इतक्या दिवसांपासून लिहितो आहोत तर आपलं कुठलं तरी एक छोटं पुस्तक पाहिजे. आपली फुटप्रिंट या क्षेत्रात पाहिजे. फुटप्रिंट पाहिजे. आणि मी अशी सुरुवात केली. मग तुमची पाठ्यपुस्तकांनी दखल कोणत्या घेतली ती पण आम्हाला सांगायचं. आणि मी ज्या शाळेमध्ये नोकरीला होतो त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी खरं तर मला थोडंसं आव्हानच दिलं. आणि ते आव्हान दिलं की बा तुम्ही कवी आहात ना आणि ती कविता तुम्ही लिहिली पाहिजे. मला थोडंसं वाईट वाटलं सुरुवातीला, पण नंतर मात्र मला आनंद झाला की कोणीतरी आपल्याला टोचणारा पाहिजे, आपल्याला जागं करणारा पाहिजे, आपल्याला आठवण करून देणारा पाहिजे. त्यातून एका कवितेची निर्मिती झाली. त्यातून ज्या कवितेची निर्मिती झाली तीच कविता नंतर पहिल्यांदा ती कविता 2005ला किशोरमध्ये आली. 2005 नंतर 2007 किशोरमध्ये आलेली ही कविता 2005च्या मासिकात आली ऑगस्टच्या. त्यानंतर हीच कविता 2007च्या निवडक किशोर खंड 2 मध्ये आली. आणि आता जून 2026 पासून ही पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात इंग्रजी माध्यम शाळा इयत्ता 4थीच्या मुलांसाठी लिहिलेली ही सुंदर कविता
आज आपण याच कवीच्या तोंडून ऐकणार आहोत ही खास तुमच्यासाठी ती सुंदर गायन पद्धतीने की शाळांमधून शिक्षक जेव्हा ही कविता शिकवतील तेव्हा त्या कवितेला कोणती चाल योग्य ठरेल आणि ज्या कवीने ही कविता लिहिलेली आहे त्यांच्याच शब्दातून आपण ती एकदा ऐकूयात म्हणजे तुम्हाला आणखी छान वाटेल. मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद होईल की हीच कविता इयत्ता 7वीच्या वर्गाला कर्नाटक शासनाने कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटीमध्ये केव्हा घेतली हे मला कळलं सुद्धा नाही. आमच्या शाळेमध्ये कार्यरत असलेल्या, परंतु आता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये नोकरीला असलेल्या मंगला महादेव चव्हाण त्यांनी जेव्हा मला कोरोना काळामध्ये फोन करून सांगितलं, सर तुमच्या कवितेचा व्हिडिओ हा बेळगावचा एक शिक्षक शिकवतोय, तो व्हिडिओ पहा, तिथे मी युट्यूबवर बघते आहे. तर त्यावेळेस मला कळलं आणि नंतर मग महत्प्रयासाने त्या नंबर मी मिळवून कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटीचा नंबर मिळवून त्यांच्याशी मी संपर्क साधला. हे नाही तर हे पुस्तक माय मराठी. माय मराठी. तर मग त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हटले मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता आणि ज्या महाशयांनी तुमची कविता अभ्यासक्रमात घेतली ते आता दिवंगत झालेले, ते आहेत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना विचारू शकत नाही. परंतु त्यांनी मानधनासह मला हे पुस्तक पाठवलं. 7वीच्या वर्गाला हीच जिंकू आम्ही लढाई कविता आहे. तर इयत्ता 5वीच्या वर्गाला जिंकली. अभिनंदन. जिंकली आणि तीच कविता आता माझ्या आवाजात स्वतंत्र साधित आता आपण ऐकूया. तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी, तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी. राष्ट्राची सर्वोच्च धुरा ही विज्ञानाच्या हाती, राष्ट्राची सर्वोच्च धुरा ही विज्ञानाच्या हाती, अभिमानाने गातो आम्ही या देशाची महती, या देशाची महती. तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी. विविध फुले अन धर्मांनी नटलेला भारत सारा, विविध फुले अन धर्मांनी नटलेला भारत सारा, पण सर्वांना मनापासून एक तिरंगा प्यारा, पण सर्वांना मनापासून एक तिरंगा प्यारा, एक तिरंगा प्यारा. तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी. शिरीष हुतात्मा आदर्श आमुचा, शिरीष हुतात्मा आदर्श आमुचा, आम्ही शूर शिपाई, भारत भूच्या अखंडतेची जिंकू आम्ही लढाई, जिंकू आम्ही लढाई, जिंकू आम्ही लढाई, जिंकू आम्ही लढाई. तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी, ज्ञानाच्या पंखांनी आता घेऊ उंच भरारी, घेऊ उंच भरारी. खूप सुंदर. ही कविता ऐकताना नक्कीच तुम्हाला हा ताल सूर तुमच्या हृदयापर्यंत नक्कीच पोचला असेल की जेव्हा एखादा कवी देशाची कविता कमीत कमी शब्दामध्ये मांडतो तेव्हा त्या कवितेचा आशय प्रचंड मोठा असतो. आणि हा देशप्रेम कवितेत जगणारा कवी आज तुम्हाला भेटला. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आणि सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये माजी मुख्याध्यापकांनी या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा आता ते सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट काव्य जगलंय, काव्य लिहिलंय, काव्य गायलंय. अशा या अवलिया कवीला आज मी तुमच्यासाठी खास
त्यांच्या घरी चाळीसगावला येऊन भेट देऊन त्यांच्या तोंडून ही कविता मी ऐकवली. मला खूप अभिमान वाटला की असा एक कवी मला या खानदेशाच्या मातीमध्ये भेटला आणि हा कवी तुम्हाला भेटवण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. आपण त्यांचे खास आभार मानूयात. त्यांचा सन्मान या ठिकाणी. आणि एक मिनटं मलाही म्हणायचं आहे की खास करून आदरणीय बाळकृष्णजी मुजुमले सर हे पुण्यावरून आलेत. पुण्यावरून एका कामानिमित्तानं आलेत, परंतु माझी कविता त्यांना भावली आणि त्यांनी त्यांचा अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आलेत, माझी मुलाखत घेतली. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर.